तर या ठिकाणी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक लहान कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, चिमूटभर हळद, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे। त्यानंतर आपल्याला पोहे खाण्याचा चमचा आहे हा, त्या चमचाने 4 ते 5 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी घालायचं आहे। भजीसाठी आपण जसं पीठ भिजवतो ना, त्यापेक्षा थोडंसं पातळसर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी बनवायला खूप साधी सोपी आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्येच मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करून देऊ शकता। अगदी झटपट होते आणि मुलं देखील आवडीने खातात। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि तेल सुद्धा अगदी कमी लागते ही रेसिपी करण्यासाठी। बघू शकता इतपत हे ठीक आहे बेसन पीठ, खूप पातळ सुद्धा नाही आणि खूप घट्ट सुद्धा नाही। आता गॅसवरती अशा प्रकारचा आम्ही एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, तेल लावून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे। तोपर्यंत ब्रेड घ्यायची आहे आणि ब्रेड घेतलेली या बेसन पिठामध्ये बुडवायची आहे। खालची बाजू बुडलेली आहे, पलटून घेऊ। दोन्ही बाजूंनी मस्त अशी ब्रेड ही बेसन पिठामध्ये डिप करून घ्यायची आहे। त्यानंतर ही ब्रेड हळूच उचलायची आहे आणि पॅन मध्ये ठेवायची। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवा। काही सेकंदसाठी खालची बाजू शेकू द्या, त्यानंतर पलटून घ्या। दोन्ही बाजूंनी मस्त अशी ब्रेड शेकून घेतलेली आहे। बघू शकता अगदी झटपट आपला हा नाश्ता तयार होत असतो। अशाच प्रकारे सगळ्या ब्रेड करून घेऊ। पुन्हा थोडंसं तेल लावायचं आहे। तशाच प्रकारे ब्रेड घेऊन पिठामध्ये बुडवायची आहे आणि त्यानंतर हळूच सोडायची आहे। तर बघू शकता पॅन खूप असा कडकडीत सुद्धा असायला नको, तर मीडियम असा तापलेला आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा कमी ते मीडियम ठेवायची आहे। तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का पॅन नसेल, डोसा तवा असेल, तर डोसा तव्यावरती सुद्धा तुम्ही हे करू शकता। तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, तेल, बटर किंवा तूप यापैकी तुम्ही काही वापरू शकता। मी थोडंसं तेल लावलेलं आहे, त्यावरती अशाच प्रकारे ब्रेड घेऊन 2 ठेवलेले आहे। मोठा तवा आहे, यावरती एकाच वेळेस तुम्ही 4 सुद्धा हे ब्रेड ठेवू शकता। गॅसची फ्लेम कमी ते मीडियमच ठेवा, म्हणजे छान अशी खरपूस खमंग शेकलं जातं, कुठेही कच्चं राहत नाही। बघू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे आणि पूर्णपणे छान असं शेकून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढायचं आहे। अतिशय सोपा आणि झटपट होणारा नाश्त्याची रेसिपी जर का कोणती असेल तर ही सांगायला काही हरकत नाही। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि अगदी पटकन होणारी ही नाश्त्याची रेसिपी तुम्ही इथपर्यंत बघत आलातच। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी माझा नवीन रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। बघू शकता मस्त असे 5 ते 6 एवढ्या ह्या मिश्रणामध्ये ब्रेड नाश्ता तयार होत असतो। आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। बघू शकता मस्त असा दिसत आहे, बाहेरून सुद्धा दिसायला छान दिसत आहे। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशा रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।